तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी। पोलीस आरोपीला घेऊन आता सैफच्या घराकडे निघाले। पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपीला घेऊन रवाना झालेत। आरोपीची ओळख पटवण्यासाठी त्याला नेलं गेल्याचं सांगितलं जात आहे आणि सैफ अली खान याच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला तो हल्ला करणारा आरोपी हाच आहे का याची चाचपणी केली जाते। सीसीटीव्ही मध्ये खरं तर एक आरोपी कैद झालेला होता, पण या आरोपीला जो संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याची खातरजमा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। दुसऱ्या बाजूला तपास सुद्धा पोलिसांचा सुरू आहे। मुंबईमधल्या वांद्रे परिसरातल्या सैफ अली खानच्या घरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झालेला होता। त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि आता पोलिसांना काही तासांच्या नंतर जो आरोपी सापडलेला आहे तो तोच आहे का हे शोधलं जात आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। अजित, काय क्लू मिळालेला आहे? खरं तर हा तोच आहे का ज्याने सैफवर हल्ला केला? विलास, या प्रश्नाचं उत्तर पोलिसही पूर्णपणे स्पष्टपणे देत नाहीयेत। आपण जर पाहिलं असेल तर की जर हा त्या प्रकरणातील आरोपी नव्हता तर त्या बाबतीत पोलिसांनी अधिकृतपणे खुलासा करणं गरजेचं होतं। दुसरी गोष्ट, आता त्याला जसं नेलंय तर ते स्पष्टपणे मीडियाकर्मींना सांगून की हा तो आरोपी नाहीये किंवा त्याचा काही संबंध नाहीये असं सांगून जर घेतलं असतं तर या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या। पण पोलिसांनी यामध्ये कमालीची गुप्तता बाळगली आहे आणि त्याच्या सैफ अली खानच्या घरी गेली 14 दिवस फर्निचरचं काम करणारा वारिस अली सलमानी हा पोलिसांच्या ताब्यात आहे। हे त्याच्या वारिसच्या घरच्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याला भेटून देखील दिलं जात नाहीये, त्याची चौकशी सुरू सांगितलं जातंय। त्याच्यासोबतच्या 3 जणांना पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलंय, पण ह्याला मात्र पोलिसांनी अजून ठेवलेलं आहे। तर तो वारिस अली सलमानी हीच व्यक्ती आहे का हे देखील आता पुढे आपल्याला पाहावं लागेल। पण पोलिसांनी आता या आरोपीला बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये काढून मुंबईच्या दिशेने नेलेलं आहे। वांद्रेवरली सीलिंग जे आहे ते क्रॉस करून पुढे आता मुंबईच्या दिशेने त्याला नेत आहेत। होऊ शकतं की या प्रकरणाचा संपूर्ण तपास जो आहे तो बँड्रा पोलिसांबरोबरच मुंबई क्राईम ब्रांच देखील करत होतं आणि हा संपूर्ण तपास त्यांच्याकडे हँडओव्हर करण्यात आला होता। त्यामुळे त्याची अधिकृत कस्टडी जी आहे ती क्राईम ब्रांच घेऊ शकतं आणि त्याकरता त्याला मुंबईतलं जे हेडक्वार्टर आहे क्राईम ब्रांचचं तिथे त्याला घेऊन गेले असावेत अशी शक्यता आहे। तिथे पण अजित एक ओळख परेड होऊ शकते, कारण ती जी कामवाली घरी होती, मेड होती, तिने तिला पाहिलेलं होतं, त्यामुळे ती ओळख परेड होऊ शकते। नक्कीच ओळख परेड 100% होणार आहे आणि ओळख परेड नंतीच याच्यामध्ये ठोस पुरावे जे पोलिसांच्या हाती लागतील आणि हाच तो आरोपी आहे का या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचतील। पण यापेक्षा काही महत्वाच्या गोष्टी ते म्हणजे आरोपीचे तिथे जेव्हा तो गेला त्याचे फिंगरप्रिंट्स असतील, झटापट झाले त्याच्यामध्ये त्याच्या त्वचा जी आहे ती लिमा किंवा गीताच्या नखामध्ये असणं किंवा सैफ अली खानच्या नखामध्ये असणं, त्याच पद्धतीनं तो तिथं वावरला होता। त्यामुळे अशा घटनेमध्ये पोलिसांची टीम जी आहे, मुंबई पोलीस अद्यावत आहेत आणि मुंबई पोलिसांकडे अनेक अशा यंत्रणा आहेत की ज्या घटनास्थळावरून वेगवेगळे सॅम्पल्स घेऊन त्यामार्फत देखील ती व्यक्ती तिथं आली होती की नाही याची देखील शहानिशा करू शकतात। पण या सर्व गोष्टींना वेळ लागतो, त्याचे अहवाल येण्यासाठी वेळ लागतो, काही चाचण्या काही परीक्षण करणं बाकी असतं आणि त्यामुळे स्पष्टपणे पोलीस जे ते या सगळ्या प्रकरणात अद्यापही बोलायला तयार नाहीयेत। हे सगळं बरोबर आहे। अतिशय हाय प्रोफाईल असं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणातली कुठलीही माहिती देताना अगदी फुंकून जसं ताक विलं जातं तशा प्रकारची ही परिस्थिती पोलिसांची दिसते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपी